नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अग्निरच्या आणखी एका रोमांचक आणि भावनांनी भरलेल्या भागात. आजच्या भागात काही नात्यांना नाव मिळण्याच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत, तर काही सत्य अजूनही सावल्यांमध्ये लपलेली आहेत. आणि या सगळ्यात एक अशी हालचाल सुरू आहे जी अजून कोणाच्याही लक्षात आलेली नाही. चला तर मग पाहूया आजचा भाग, अग्निर भाग 49. आज वेळ असल्याने भूमीने स्वतः किचनमध्ये जाऊन काहीतरी बनवायचे ठरवले. नाहीतर इतर दिवशी तिची धावपळ बघून माईकने जबरदस्ती एक मेळ ठेवून दिली होती. बबलूची तब्येत आता ठीक असल्याने त्याला अग्नीने तिथे जवळच असलेल्या एका कॉलेजमध्ये घातले होते. ते कॉलेज अग्नीच्या ओळखीचे असल्यामुळे त्याचा आतापर्यंतचा राहिलेला सर्व अभ्यास तो थोडा थोडा करून पूर्ण करू शकत होता. त्यामुळे त्याच्या वाया गेलेल्या वर्षाचा त्याच्या करिअरवर कोणताही परिणाम होणार नव्हता. आज रविवार असल्यावरही तो अभ्यासासाठी लायब्ररीत गेला होता. मासाहेबांनी केलेल्या आयुर्वेदिक उपचारांनी या 5-6 महिन्यात बबलूवर बराच फरक दिसून येत होता. भूमी किचनमध्ये स्वयंपाक करत असताना तिला मध्ये मध्ये माईकचे बोलणे आठवत होते आणि ते आठवत तिचे गाल हलकेच लाल होत होते. त्या दिवशी माईकने तिला प्रपोज केल्यानंतर अजूनसुद्धा तिने त्याच्या प्रपोजलचे उत्तर दिले नव्हते. त्या दिवशी त्याने तिला अग्नीचे त्याच्या जीवनात असलेले महत्त्वसुद्धा सांगितले होते. अग्नीच्या विरोधात जाण्याचा विचारसुद्धा मी करू शकत नाही. त्यासाठी हवे तर मला पूर्ण जगाच्या विरोधात उभे राहावे लागले तरी चालेल. भूमी, आयुष्यात जर कधी तुमच्या दोघांमधून कोणाला तरी एकाला निवडण्याचा प्रसंग आलाच तर मी तुला नेहमी अग्नीच्याच बाजूने उभा दिसेल. हे सांगताना सुद्धा त्याचे डोळे ओलावले होते. तिने सुद्धा त्याचे म्हणणे समजून घेत त्याच्यावरचा राग तिथेच सोडला. कारण तिचे सुद्धा नीराबद्दल काहीसे असेच मत होते. ती त्याच्याबद्दल विचार करत असताना तिच्या पोटाभोवती 2 मजबूत हातांचा विळखा पडला. त्याच्या स्पर्शाने आणि कपड्यांवर येत असलेल्या त्या स्ट्रॉंग डिओच्या वासाने तिला तो आल्याची खात्री पटली होती. तिला त्याचा तो स्पर्श हवा हवासा वाटत होता. पण अजूनही तिने त्या दोघांच्या नात्याला नाव देण्याचे ठरवले नसल्याने नाखुशीने त्याचे हात स्वतःपासून वेगळे केले आणि बाजूलाच असलेला पाण्याचा ग्लास भरून त्याला दिला. पण त्याला तिचे असे दूर करणे काही आवडले नव्हते. तरीसुद्धा त्याने तिला काही न बोलता तिच्या हातातून पाण्याचा ग्लास घेऊन आपल्या ओठांना लावला. शेवटी ती त्याचं पहिलं प्रेम होती आणि त्याला सर्व गोष्टी तिच्या कलाने घ्यायच्या होत्या. बरं झालं लवकर आलात. आज मी काही नवीन बनवलं आहे. तुम्ही ट्राय करून बघा. पहा, तुम्हाला नक्की आवडेल. त्याच्या डोळ्यातले भाव तिला कळले होते, म्हणून तिने लगेच तिची नजर फिरवून घेत त्याला जेवणाबद्दल सांगू लागली. तू तुझ्या हाताने मला जे काही खाऊ घालशील ते मी आनंदाने स्वीकारून खाईल. त्याने असे म्हणताच तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाडी चढली. जिला पाहत तो चालत तिच्या जवळ आला आणि त्याने तिचा चेहरा आपल्याकडे वळवून हळूच तिच्या गालावरून आपला उलटा हात फिरवत तिला विचारले, यू डिड नॉट आन्सर माय क्वेश्चन. तिने ओशाळून आपली नजर खाली झुकवली, ज्यावर त्याने एक सुस्कारा सोडला आणि तिचा हात धरून तिला लिव्हिंग रूममध्ये असलेल्या सोफ्यावर नेऊन बसवले. त्याने तिच्या हातात दांडिया नाईटचं इन्व्हिटेशन कार्ड ठेवलं. ते बघत तिचे डोळे आनंदाने चमकले आणि ती त्याला म्हणाली, वाव, दांडिया नाईट म्हणजे आपण खरंच जाणार आहोत. मला तर काय तो आनंद झाला आहे. मुंबई सोडल्यानंतर मी आता पहिल्यांदा दांडिया नाईटमध्ये जाणार. तुम्हाला माहिती आहे, मुंबईत असताना मी प्रत्येक वर्षाच्या नवरात्रीचे खेळायला जायचे. तुम्हाला पण सवय असेल ना अशा वेगळ्या वेगळ्या नाईटमध्ये जाण्याची. तिथे पण सगळे एकत्र येऊन असंच काहीतरी डान्स करत खेळत असतील. तिचं निरागस बोलणं ऐकून त्याने चमकून तिच्याकडे पाहिले. आता तो तिला काय सांगणार होता की त्याच्या पब आणि डिस्कोच्या नाईटमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे गेम खेळले जातात. पण तिच्या या प्रश्नाने त्याला एकदम लंडनमधल्या डिस्को नाईटची आठवण झाली आणि तो सुद्धा तिला आनंदाने म्हणाला, नाईट्स इन लंडन आर अ लॉट्स ऑफ फन. तिथे प्रत्येक जण डिस्कोमध्ये हरवून जातो आणि आपल्या स्वतःच्याच तालावर नाचतो. कोणावरही कोणतीही बंधन नसतात आणि प्रत्येकाला हवं ते मनाप्रमाणे जगता येतं. तो त्याच्याच आनंदात तिला सांगत होता. लंडनमधल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगताना त्याच्या डोळ्यात एक वेगळ्या प्रकारची चमक येत होती. भूमीला त्याच्याकडे पाहून थोडे वेगळे वाटले, पण
त्याला त्याच्या देशाची आठवण येत असेल असा विचार करून तिने तो विचार झटकला. ती त्याच्याकडे बघत त्याचं निरीक्षण करत असताना त्याने तिला अचानक प्रश्न केला, "यू विल कम विथ मी टू लंडन? आय विल टेक यू देअर." तो तिला त्याच्या कॉलेजच्या, त्याच्या ऑफनेसच्या, जिंकल्या होत्या त्या स्पर्धेच्या, अशा वेगळ्या वेगळ्या सगळ्या गोष्टी अगदी खुलून खुलून सांगत होता. पण एवढ्या दिवसात अचानक त्याचं लंडनविषयीवर असलेलं प्रेम बघता तिला चिंता वाटली आणि ती काळजीने त्याला म्हणाली, "सॉरी, मला नाही यायचं लंडनला. मी इथेच ठीक आहे." ती बोलून तर गेली, पण आता जेव्हा तिने तिची मान वर करून त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तिला राग दाटून आल्यासारखा दिसला, जो पाहून ती मनातच चरकली. अग्नीला यायला उशीर होणार होता, म्हणून तो दांडिया नाईटसाठी ऑफिसमधूनच तयार होणार होता. त्याने गाडी बाहेरच थांबवली आणि ड्रायव्हरला सांगून नीराला बाहेरच बोलवून घेतले. त्या दोघींच्या बोलण्याचा आवाज आला तसं अग्नीने गाडीच्या खिडकीचे काच खाली करत त्यांच्याकडे पाहिलं. नीराने लिनन कॉटनची साधीशी साडी घातली होती, पण तिला एवढं साधं तयार झालेलं पाहून इथे अग्नीच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती गाडीजवळ येताच त्याने तिला विचारले, "तू नाही येणार दांडिया नाईटला?" त्याच्या या प्रश्नावर गोंधळून तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले, तर त्याची नजर तिच्या साडीवर होती. ते पाहून ती म्हणाली, "ते ते मी मला मला तिची बाराखडी सुरू होताच त्याने आपला एक अंगठा कपाळावर घासला आणि त्याला असे करताना पाहून तिच्या तोंडातून शब्द आपोआप निघायला लागले. मला मला असे वाटले की आपल्या घरी खेळलेलं तुम्हाला आवडणार नाही, म्हणून मग मी." तिचं बोलणं ऐकून तर तो शॉक लागल्यासारखा तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. "लाईक सिरियसली? यात मला ना आवडण्यासारखं काय? मला आवडलं नसतं तर मी ते इन्व्हिटेशन घेतलं नसतं. डोंट वेस्ट माय टाईम. गो अँड चेंज युअर क्लॉथ." त्याने तिला थोड्या कडक आवाजात सांगता बरोबर तिने गोंधळून कायराकडे बघितलं. तर कायरा तोंडावर हात ठेवत खुदूखुदू हसत होती, कारण ती सुद्धा नीराला बराच वेळ झाले तेच सांगत होती आणि की नीरा आई, आपण दोघी मिळून दांडिया खेळू. पण नीराने तिचं काही न ऐकता फक्त तिचीच तयारी करून दिली आणि स्वतःची मात्र केली नाही. नीरा पटकन पळत आतल्या दिशेने गेली आणि पुढच्या 20 मिनिटात तयारी करून परत खाली आली. ती आली तेव्हा अग्नी आणि कायरा दोन्ही गाडीत बसून तिचीच वाट बघत होते. ती गाडीत बसताबरोबर अग्नीने ड्रायव्हरला गाडी दांडिया नाईटकडे घ्यायला सांगितले. पंडालजवळ पोहोचायला वेळ होता आणि कायरा त्या दोघांना काहीतरी सांगत होती. त्याच वेळेस अग्नीचे लक्ष नीराकडे गेले. आता नीराने छान ड्रेसअप केलेला होता. त्या दांडिया ड्रेसवरती नेटची ओढणी घेतली होती, त्यामुळे तिचे पोट आणि पाठीचा बराचसा भाग उघडा दिसत होता. तो बघून अग्नीच्या मनात चलबिचल झाली आणि उगाचच तिला साडी बदलायला लावली असे वाटून गेले. आता राहून राहून त्याचं लक्ष तिच्याकडे वळत होते. तिला समजू नाही म्हणून त्याने मोबाईल हातात पकडला, पण तिरक्या नजरेने मात्र तो नीरालाच बघत होता. ती मात्र कायरासोबत गप्पांमध्ये गुंग झाली होती. तिच्या अंगावरच्या जखमेचे वन तिने मेकअपने कव्हर केल्यामुळे तितके दिसत नव्हते, पण अग्नीच्या नजरेतून मात्र सुटतही नव्हते. तिच्या पोटावर बेंबीच्या खालीसुद्धा त्याला एक सिगरेटचा डाग दिसून आला. त्यावर नीराने एक डायमंडची टिकली लावून झाकण्याचा प्रयत्न केला होता. त्या डागाला पाहून मात्र अग्नीला श्रीकांतचा फार राग आला होता, एवढा की आता जर तो त्याच्यासमोर असता तर नक्कीच अग्नीने त्याचा जीव घेतला असता. बोलता बोलता नीराचे लक्ष अग्नीकडे गेले, तर तिला तो रागात दिसला. रागात त्याच्या हातातल्या मोबाईलवरची पकड घट्ट होऊन हाताच्या नसा ताठ झाल्या होत्या. तिला वाटले तिच्यामुळे उशीर झाला म्हणून त्याला राग आला असेल, त्यामुळे तिने हळू आवाजात त्याला सॉरी म्हटले. तिचे सॉरी ऐकून त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले, तर ती परत कायरासोबत बोलण्यात गुंग झाली होती. थोड्याच वेळात ते दांडिया नाईटच्या दिशेने पोहोचले. अग्नी बँगलोरला आल्यानंतर तो पहिल्यांदा अशा ठिकाणी आला असल्यामुळे स्वतः आयोजक त्याला रिसीव्ह करायला तिथे आले होते. अग्नी येणार ही बातमी त्यांना पहिलेच माहीत असल्यामुळे जोपर्यंत तो इथे आहे तोपर्यंत त्यांनी मीडियाला तिथून लांब ठेवले होते. तसे भुवनने सिक्युरिटीसुद्धा टाईट केली होती. कोणाचेही ओळखपत्र तपासल्याशिवाय
कोणालाही आतमध्ये सोडले जात नव्हते. थोडा वेळ बोलणे झाल्यावर कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्या कार्यक्रमाला काही सेलिब्रिटींनी सुद्धा हजेरी लावली होती. कायरा तर पहिल्यांदा एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आली असल्यामुळे ती ते सर्व बघून वेगळे वेगळे असे भरपूर प्रश्न नीराला करत होती. नीरासुद्धा तिला जमेल तसे तिच्या प्रश्नाचे उत्तरं देत होती. थोड्याच वेळात भूमी, बबलू आणि माईकसोबत तिथे आली. बबलू लगेच कायरासोबत दांडिया घेऊन खेळायला लागला. त्यानंतर कायरासोबत खेळण्याचा नंबर भूमीने लावला. सर्वांनी एक एक करून तिच्यासोबत फार खेळल्यामुळे ती आता थकून गेली होती. म्हणून तिने आजूबाजूला बघितले तर तिला अग्नी कुठे दिसला नाही, पण भुवन तिथेच उभा होता. तिने त्याच्याकडे दोन्ही हात पसरवले आणि त्याला म्हणाली, काकासा, जर तुम्ही मला तुमच्या गोदीमध्ये घेतले तर तुमचाच फायदा होईल. तिच्या या वाक्यावर त्याने स्माईल करून तिला आपल्या कडेवर घेतले आणि तिला काय म्हणून विचारले, बघा, आता सगळ्यांनी माझ्यासोबत दांडिया खेळल्या, फक्त तुम्हीच राहिले. मग तुम्हाला पण तुमच्या या गुडघ्यांवर बसून दांडिया खेळाव्या लागतील आणि त्यामुळे तुमचे गुडघेसुद्धा दुखतील. म्हणून मग आता तुम्ही मला तुमच्या गोदीमध्ये घेतलंय तर तुम्हाला खाली वाकावं लागणार नाही. आपण त्या तिथे जाऊन बसू आणि मग तिथे बसून बसून खेळू. शेवटचं वाक्य तिने एका बाजूला ठेवलेल्या चेअरकडे इशारा करत म्हटलं. मग त्याने सुद्धा तिची लबाडी ओळखून हसत तिला त्या बाजूला घेऊन गेला. तो कायराला घेऊन गेल्यावर सर्वच आपले आपले खेळू लागले. माईकला दांडिया खेळता येत नव्हत्या, म्हणून भूमी त्याला कसे खेळायचे ते सांगत होती, तर नीरा एका बाजूला उभी राहून त्या दोघांचे निरीक्षण करत होती. तेवढ्यात तिच्या खांद्यावर त्याने आपला हात ठेवला. नीराने दचकून त्याच्याकडे पाहिले तर अग्नी स्माईल करत तिलाच बघत होता. त्याच्या डोळ्यात आज तिच्यासाठी तिला वेगळेच भाव दिसत होते. त्याने स्माईल करत तिचा हात धरला आणि तिला दांडिया खेळायला घेऊन जाऊ लागला. तिला दांडिया खेळायला सोडून तो एका बाजूला जाऊन उभा राहत तिचं निरीक्षण करत होता. लग्न झाल्यानंतर त्याने बऱ्याचदा तिचं निरीक्षण केलं होतं, पण त्यावेळेस तो तिच्यामध्ये एक खुनी शोधत होता. पण आज मात्र तिचे निरीक्षण करताना त्याला काहीतरी वेगळं जाणवत होतं आणि ही भावना त्याच्या ओळखीची होती. हळूहळू त्याचं मन तिच्यात गुंतत चाललं होतं. ती खूप छान दांडिया खेळत होती. खेळता खेळता मध्येच हवेने तिची ओढणी उडून तिच्या पोटाचा भाग दिसत होता. मागच्या गळ्यातूनही पाठीचा बराचसा भाग त्याच्या नजरेत पडत होता. पण नाचताना तिला कशाचेच भान नव्हते. ती तर आपली दांडिया खेळण्यात रमली होती. पण तिच्याकडे असे पाहून त्याच्या मनात मात्र वेगळेच तरंग उठत होते. शेवटी त्याने तिचे विचार झटकले आणि तो कायराकडे गेला, तर कायरा भुवनच्या मांडीवर बसून पेंगत होती. ते पाहून अग्नीने नीराला घरी चलण्याचा निरोप पाठवला. नीराने निघताना भूमीची आणि बबलूची भेट घेतली आणि त्या दोघांना खूप साऱ्या सूचना करून ती अग्नीच्या मागोमाग गाडीत जाऊन बसली. त्यांची गाडी निघाली तसे माईक भूमीपासून थोडा वेगळा झाला आणि त्याने आपल्या खिशातून मोबाईल काढून एक मेसेज केला, रिचिंग द टार्गेट. मेसेज केल्यावर तो परत भूमीजवळ येऊन दांडिया खेळू लागला. खेळताना तो आनंदात होता, कारण भूमीसोबत तो पहिल्यांदाच अशा ठिकाणी आला होता. भूमीसुद्धा त्याला आपल्या रंगात रंगवत होती. थोडा वेळ असाच गेला. तोच त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला, जो बघून त्याने आजूबाजूला बघितले आणि मग भूमी आणि बबलूला तिथून घरी चलण्यास सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे दोन्हीही त्याच्या मागोमाग निघाले. गाडीत बसूनसुद्धा माईक आता आलेल्या मेसेजचा विचार करत होता. त्याने पुन्हा एकदा मोबाईल ओपन करून तो मेसेज वाचला, टार्गेट मिसिंग. एका बाजूला दांडियाच्या तालावर नात्यांची नवीन वळणं घेतली. हसण्यात, नजरेत काहीतरी बदललं. पण दुसऱ्या बाजूला एक मेसेज, सगळं काही बदलून गेलं. रिचिंग द टार्गेट आणि त्यानंतर टार्गेट मिसिंग. याचा अर्थ काय? कोण होतं टार्गेट आणि तो अचानक गायब कसा झाला? हा खेळ नेमकं कोण खेळतोय आणि पुढचा वार कुणाचा होणार आहे? तुमच्या मते टार्गेट कोण असू शकतो? नीरा की अजून कोणी?
कमेंटमध्ये तुमचं गेस नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच थरारक ट्विस्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा भाग स्टोरीला पूर्ण वेगळ्या लेव्हलला घेऊन जाणार आहे. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.